खर्दे येथील मेडिकल कॉलेज समोर संशयास्पद फिरणारा युवक निघाला दुचाकी चोर. चोरीच्या दुचाकीसह जेरबंद. शिरपूर शहरातील खंडेराव महाराज मंदिरालगत नाना नानी पार्कचे गेट समोरून दुचाकी चोरून नेणाऱ्या संशयित आरोपीला शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथकाने खर्दे येथील मेडिकल कॉलेजजवळून दुचाकीसह ताब्यात घेत 26 जून 2024 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास शिरपूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. योगेश हरिश्चंद्र पावरा वय 23 राहणार खाऱ्यापाडा तालुका शिरपूर असे संशयित दुचाकी चोराचे नाव आहे. शहरातील खंडेराव महाराज मंदिरालगत नाना नानी पार्कचे गेट समोरून 25 जून 2024 रोजी दुपारी 2 ते 3:30 वाजेच्या दरम्यान 50,000 रुपये किमतीची MP46 MQ 3951 क्रमांकाची HF डिलक्स दुचाकी चोरून नेल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. सदर क्रमांकाची दुचाकी कोणीतरी अज्ञाताने चोरून नेल्याप्रकरणी दुचाकी मालक रामलाल जगदीश पावरा वय 25 राहणार नवापाडा हाडाखेड तालुका शिरपूर जिल्हा धुळे, हल्ली मुक्काम राहणार आमोदे तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांनी फिर्याद दिल्याने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासात शोध पथकाचे अंमलदारांना योगेश पावरा हा खर्दे येथील मेडिकल कॉलेज परिसरात 25 जून रोजी रात्री सदर क्रमांकाच्या दुचाकीवरून संशयितरित्या फिरत असताना आढळून आला होता. पथकाने त्यास ताब्यात घेत अटक केली होती. त्यास पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री के पाटील, डीबी पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल ललित पाटील, पोलीस नाईक रवींद्र आखडमल, पोलीस कॉन्स्टेबल सचिन वाघ, आरिफ तडवी, प्रशांत पवार, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, विनोद आखडमल, भटू साळुंके व मनोज महाजन यांनी केली. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर.